हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. छान खुसखुशीत कुरकुरीत असे हलके फुलके सीड्सचे मुखवासाची रेसिपी आज आपण करणार आहोत. आपण हे जेवणाच्या नंतर किंवा आधीमध्ये तोंडाला चव येण्यासाठी खाऊ शकतो. हाच मिक्स सीडचा मुखवास आपण मार्केटमध्ये आणायला गेलो तर तो खूप महाग मिळतो, पण बनवायला अतिशय सोपी असलेली ही रेसिपी आपण घरी जर केली तर आपल्याला जास्त महागात ते जात नाही. सोपी आहे, पटकन होते आणि खूप छान लागते चवीला. तर कशी केली आपण पाहूयात ही रेसिपी. तर इथे मी 100 ग्रॅम पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. हे 100 ग्रॅम आहेत, पण सरळ एका वाटीने वगैरे पण आपण घेऊ शकतो. कारण की कमी जास्त जरी झाल्या काही यातल्या गोष्टी तरी काही फरक पडत नाही. तर एका कटोऱ्यामध्ये आता मी सगळं एकत्र करून घेते. तर सगळ्यात पहिले आपण ह्या भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत 100 ग्रॅम. 100 ग्रॅम मी इथे सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत, सनफ्लॉवर सीड्स. आणि त्याच्यानंतर मी 100 ग्रॅमच जवळजवळ वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत, म्हणजे मगज बी आपलं ज्याला म्हणतो आपण. आता इथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत. सगळ्या जिन्नस एकाच वाटीने आपण समप्रमाणात पण घेऊ शकतो. आता इथे मी काही ड्रायफ्रुट्स पण टाकलेले आहेत. तुम्हाला नको असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्स न टाकता फक्त सीड्सच मुखवास पण करू शकता. पण मी येथे ड्रायफ्रुट्स थोडे थोडेसे घेतलेले आहेत. काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत आणि पिस्ता घेतलेले आहेत. अगदी थोडं थोडं प्रमाण घेतलेलं आहे याचं. यामध्ये आपण चिया सीड्स वगैरे पण टाकू शकतो, पण मी एवढ्याच जिन्नस घेतलेले आहेत. तुम्ही यामध्ये काही ऍड करू शकता, काही कमी पण करू शकता. आता इथे मी 3 रसरशीत असे लिंबू घेतलेले आहेत आणि त्याचा मी रस काढून घेते एका बाउल मध्ये. साधारण म्हणजे माझ्या क्वांटिटीनुसार मी लिंबाचं प्रमाण एवढं घेतले. क्वांटिटी जर कमी असेल तर एखादा लिंबू घेतला तरी चालतो. थोडासा आंबटपणा येतो त्याला आणि चव छान लागते चटपटीत अशी. तर सगळ्या लिंबांचा रस मी काढून घेते इथे आणि त्यामध्ये 1 कप पाणी मी मिक्स केलेलं आहे. आता पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे सैंधव मीठ आहे, म्हणजे साधं मीठ. अगदी थोडासा हिंग मी टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, पण पाचक असतो म्हणून मी वापरलाय. यामध्ये आपण काळं मीठ पण घेऊ शकतो. आता मी हळद टाकलेली आहे, म्हणजे उपवासासाठी हा मुखवास वापरायचा असेल तर हळद नाही टाकायची यामध्ये. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ विरघळेपर्यंत आणि त्यामध्ये आपण लगेचच हे मिक्स सीड सगळे एकत्र करून घ्यायचे. चमच्याने व्यवस्थित खालीवर करून घ्यायचे आणि सगळे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतील अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे. आता इथे आत्ता जरी पाणी भरपूर वाटत असलं तरी पण थोड्या वेळात ते पाणी बरोबर होऊन जाणार. आता मी सगळं प्लेन करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये. आता याला हळदीचा पिवळा कलर वगैरे काही नाही दिसत आहे, पण खाली तुम्ही बघू शकता हळदीचं आपलं पाणी भरपूर आहे त्यामध्ये. साईडला पण असं तिरपं केल्यावर पाणी भरपूर चमच्यामध्ये लिपत दिसते. आता याला आपल्याला असंच 1 तास ठेवायचं आहे. तर आता मी ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत म्हणून 1 तास ठेवते. तुम्ही नुसते सीड्स जर घेतले तर अर्धा तास जरी ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. आता 1 तासानंतर तुम्ही बघू शकता छान असा पिवळा कलर आलेला आहे सगळ्या गोष्टींना आणि खाली पाणी पण तुम्ही बघू शकता की जवळपास सगळं पाणी गेलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी बाकी आहे. तिरपं केल्यावर पण बघा तुम्ही बिलकुल पाणी नाहीये. तर बऱ्यापैकी छान हे पाणी सगळं याच्यामध्ये ऍब्झॉर्ब झालेलं आहे आणि छान असे हे सॉफ्ट होतात आणि कलर पण याला छान आलाय. तर एका पॅन मध्ये आता मी बारीक गॅसवरती हे गरम करायला ठेवलं आणि दुसऱ्या कढईमध्ये अगदी थोडंसं ओंजळ मी व्यवस्थित भाजून घेतेय. मंद गॅसवरती याला सतत ढवळून असं भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता त्यातलं मॉइश्चर पूर्ण गेलेलं आहे आणि अगदी छान खरपूस असं हे हलकं फुलकं भाजलं गेलेलं आहे. कुरकुरीत अगदी हे झालेलं आहे. सगळं सोबत जरी भाजलं तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे मी ड्रायफ्रूट जे आहे ते थोडेसे साईडला काढून ठेवले होते, कारण की ते गार व्हायला जरा वेळ लागतो. बाकीचे सीड्स मात्र अगदी सहज पटकन गार होतात. मस्त छान असं हलकं फुलकं कुरकुरीत असं सीड्सचं आपलं खुवासपणा रेडी झालेला आहे. मस्त हेल्दी स्नॅकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.